पुण्याच्या दौंड येथून एक अतिशय धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे। येथे एका महिलेने चक्क आपल्या 2 चिमुकल्यांची गळा आवळून हत्या केली आहे। या निर्दयी मातेने पोटच्या पोरांना साखर झोपेत असताना त्यांची हत्या केली आहे। त्यानंतर या महिलेने आपल्या पतीवर देखील कोयत्याने वार केलेत। दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोलीमधील शिंदे वस्ती या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी दौंड पोलिसांनी या आरोपी महिला कोमल दुर्योधन मिंढे या 30 वर्षीय आईला अटक केली आहे। पती पत्नीच्या वादातून ही भयानक घटना घडल्याची माहिती आहे। शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी पहाटेच्या सुमारास दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोलीमधील शिंदे वस्ती येथे ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली। ही घटना समजताच दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार आणि कुरकुंभ चौकी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे। 1 वर्षाचा मुलगा शंभू मिंढे आणि 3 वर्षाची मुलगी पियू मिंढे अशी मयत मुलांची नावे आहेत। तर दुर्योधन आबासाहेब मिंढे वय 35 वर्ष असं जखमी पतीचं नाव आहे। शनिवारी पहाटेच्या सुमारास शंभू आणि पियू ही दोन्ही चिमुरडी पोरं झोपली होती। या दरम्यान पोरं साखर झोपेत असतानाच कोमलने त्यांचा जीव घेतला। ज्या पोरांना तिने स्वतः जन्माला घातलं, आपल्या हातांनी त्यांनी वाढवलं, त्याच हातांनी गळा आवळून तिने दोन्ही पोरांची हत्या केली। ती इतक्यावर थांबली नाही तर त्यानंतर तिने आपल्या पतीवरही कोयत्याने वार केले। तिने पतीच्या मानेवर आणि हातावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले आहे। या प्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार पती पत्नीच्या वादातून आणि सासरच्या जाचाला कंटाळून कोमलने हे भयंकर पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे। सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत।